धन्यवाद हर्षद. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावर 2. दुसरं षटक. पहिला चेंडू अंपायर सिग्नल हा व्हाईट बॉल. एकूण धावा धावफलकावर 3 आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना भेंडकळ आणि खानाव. पुढचा चेंडू. यस, लाईन चांगली आहे. हा चेंडू डॉट बॉल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहूया. तावीसचा पुढचा चेंडू. हो, बॅटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फटका कन्वर्ट करू शकला नाही आणि ही धाव जरूर मिळणार आहे. लेगबॅटच्या रूपानं धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय. संघ पोहोचलाय. एकूण धावा आहेत 4. 4 रन्स ऑन बोर्ड. न्यू बॅट्समन प्रणय तात्रे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. टोटल रन्स आपण जरूर पाहतो. 5 रन्स ऑन बोर्ड. प्रणय खेळतो एक नौका फलंदाज आहे आणि आज रबर बॉल क्रिकेटमध्ये भेंडकळ संघाविरुद्ध खेळताना एक नवं आव्हान. फुटबॉलचा वापर. पंचांकडे अपील करताना मात्र इशारा कोणता येत नाही. 2 पंचामध्ये जरूर संपर्क होईल. बॅटिंग करताना खानाव संघ जरूर पाहते. टॉस जिंकला भेंडकळ संघानं. पुढच्या दोन्ही संघांना सुद्धा विनंती असेल. पुढचे जे 2 आमंत्रित संघ खेळणार आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे का आपल्याला रिपोर्टिंग करायचं आणि थोडं फास्ट क्रिकेट खेळायचं. टोटल रन्स पाहूया. एकूण धावा. अंपायर सिग्नल. डिसिजन सिंगल. आउट. यस, पंचांचा इशारा आलाय. बाद झाला तो फलंदाज प्रणय. तर आतापर्यंत 2 विकेट. टोटल रन्स पाहूया. बॅटिंग करताना खानाव संघ पोहोचलाय 5. 2 गडी बाद. धावा आहेत त्या धावफलकावर 5. ताविशचं हे षटक पाहतो. ओव्हर नंबर 2. बॅटिंग करताना खानावची परिस्थिती थोडी डळमळली आणि आता नवीन फलंदाज गेला ऋतिक तवळे. ऋतिकला आपण पाहतोय बॅटिंग नंबर 4. यस, अंपायर सिग्नल. आणखीन एक धक्का. आणखीन एक 3 गडी बाद. 3 गडी बाद. अवस्था थोडी बिकट आहे. 3 धक्के मिळालेत. 5 धावा. बाद झाला सचिन मुंडे. बाद झाला प्रणय. बाद झाला ऋतिक. नवीन फलंदाज सरकला क्रमांक 5 वर प्रवीण. प्रवीणला जरूर पाहूया. आघाडी मिळवणं ही खूप महत्वाची. हो, गुड लाईन. गुड लाईन. आणखीन एक डॉट बॉल. 4 षटकांचा सामना. बॅटिंग करताना खानावला आपण जरूर पाहतोय. ताविश भेंडकळकडून आदळलेला चेंडू. यस, पंचांकडे इशारा होईल. चांगली लाईन आणि लेंथ आपण जरूर पाहतोय. तर ताविशचं हे प्रभावी षटक. तर 2 षटकानंतर धावसंख्या आहे ती 5.
सुरुवात थोडी डळमळीत पाहायला मिळाली, मात्र आता कमबॅक होणं संघासाठी महत्वाचं आहे. 2 षटकांचा खेळ बाकी. संकेत उमेशकडून अपेक्षा जरूर वाढली असेल, मात्र पहिला चेंडू आला व्हाईट बॉल. बेंडकर संघाकडून क्रमांक 3चं षटक हाताळतोय. स्ट्रायकर एंडला उमेश आणि नॉन स्ट्रायकर एंडला त्याला साथ देतोय प्रवीण पाटील. खाना विरुद्ध बेंडकर यांच्यामध्ये होणारी फाईट. हा आदळलेला चेंडू काही अंशी का होईना टप्पा मागे ठेवला आणि पुन्हा एकदा पंचांकडे थोडी दाद मागतो. आणखीन एक डॉट बॉल. 2 षटकानंतर सुरुवात थोडी खराब आहे. बॅटिंग लाईनअप करताना खानाव संघ. बाद झाला प्रणय, बाद झाला ऋतिक. आता संकेतची गोलंदाजी. क्रॉस बॅटेड चेंडू जरूर गेलाय. 1 धाव पूर्ण. उमेश निघालाय 2 धावेसाठी आणि इथे 2 धावा पूर्ण होतील. 2 धावेनं कुठे का होईना संघाला सावरण्याचा प्रयत्न करेल. आणि आता टोटल रन्स पाहिला तर संघ पोहोचलाय 8 या धावसंख्येवर. 3 गडी बाद 8. ओव्हर नंबर 3. संकेत पुन्हा एकदा सज्ज होणार. ओ पायाचा वेध अक्षरशः भेंडकलच्या या आक्रमक गोलंदाजीनं बांधून ठेवले. 22च्या रूपाने ही धाव मिळेल. बॅटिंग करताना खानाव संघ पोहोचला लेग बाईज. 9 रन्स ऑन बोर्ड. रोमेशचं पहिलं षटक कमालीचं ठरलं. त्यानंतर ताविश भेंडकलकडून ओव्हर नंबर 3चं षटक हाताळतो संकेत. आणि सामना आपण पाहतो बॅटिंग करताना खानाव संघ थोडा बॅकफुटलाय. इथून चांगली फटकेबाजी होणं प्रवीणकडून अपेक्षा वाढल्यात. प्रवीणकडून जर चांगली दर्जेदार बॅटिंग झाली तर या सामन्यामध्ये कमबॅक करेल. कारण उमेशकडे चांगला प्रभावी खेळ, त्याचा मैदानावर जास्त वेळ जो उभा राहिला, 1-2 मोठे फटके आले. आपण मागचा सामना पाहिला 35चं टार्गेट होतं. हा चेंडू जरूर पंच इशारा करतील. व्हाईट बॉल. बेनिफिट जरूर मिळेल आणि संघ आता पुढे सरकेल. टोटल रन्स पुन्हा एकदा स्कोर कार्डवर 11 धावसंख्या. संकेत गोलंदाजी मार्कवर. ओव्हर नंबर 3. लाईन थोडी खराब होते आणि याचा फायदा मिळतो. आणखीन एक व्हाईट बॉल आणि हा बोनस. या धावा कुठेतरी आघाडी मिळून देतील. संघ पोहोचलाय. एकूण धावा धावफलकावर 13. रोमेश आणि ताविशचं षटक चांगलं ठरलं. रोमेश आणि ताविश. प्रवीणकडून अपेक्षा जरूर वाढल्यात. प्रवीण पाटीलला पाहतोय स्ट्रायकर एंडला. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय प्रवीणला. 5व्या क्रमांकावर आलाय. संघ पोहोचला 13 या धावसंख्येवर. आक्रमण करतो. हल्ला चढवला ऑन साइडला. जरूर 1 धाव. 2 धावेसाठी प्रयत्न होईल आणि 2 धावा निश्चित मिळतील. 2 धावेनं टोटल रन्स पाहूया. एकूण धावा धावफलकावर 15. ओव्हर नंबर 3. पुढचा चेंडू. ओ प्रवीणसाठी हा चेंडू बीट होत असताना षटक थोडं लांब लचक ठरलं. आतापर्यंत धावा धावफलकावरती 15. बॅटिंग करताना संघ आपण जरूर पाहतो खानावला. तर मोरावे आणि जासईचे कॅप्टन टॉस साठी आपण लगेच संपर्क करा. आणखीन एक खराब चेंडू. संख्येचा हा तिखट मारा संघासाठी महागडा ठरलाय. आतापर्यंत त्याचे व्हाईट बॉल पाहिले तर आपण 4 आणि या आघाडीनं कुठेतरी खानाव संघ पुढे सरकलाय. स्कोर कार्डवर 17 धावा धावफलकावर. चला जासई आणि मोरावे लास्ट कॉल आहे. टॉस साठी संपर्क साधा. आक्रमणाचा प्रयत्न. आणखीन एक व्हाईट बॉल. आतापर्यंत व्हाईटचं कॅल्क्युलेशन पाहिलं तर 5 व्हाईट बॉल 18 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये बॅकफुटला असलेला संघ आणि आता मात्र चांगला कमबॅक होतोय. यस हा चेंडू चांगला आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 18 आहे. 3 षटकानंतर रोमेश, ताविश, संकेत. बॅटिंग करताना आपण प्रवीणला पाहिलं. उमेश साथ देतोय. रोमेशचं पहिलं षटक चांगलं होतं. 1 व्हाईट बॉल. त्यामध्ये 1 विकेट त्याला मिळाली. ताविशच्या षटकामध्ये 2 विकेट आल्या. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये
थोडा संघ बॅकफुटला होता, मात्र संख्येच्या खराब गोलंदाजीनं आता 3 षटकानंतर धावा धावफलकावर 18 आहेत. चला फास्ट खेळा. चला टीम मीटिंगची परवानगी नाहीये. मोरावेची कॅप्टन आणि जासईचे कॅप्टन आज एकूण 11 सामने खेळवायचे. थोडी तुमची साथ मिळाली तर खूप बरं होईल. 11 सामने खेळवायचे. आयोजकांना थोडा लक्ष असू द्या. शेवटचे षटक उमेश शाटी, बॉलर हितेन. संघाचा प्रमुख गोलंदाज स्लॉग ओव्हरचं हे षटक हाताळतो हितेन. समोर उभा आहे उमेश. आतापर्यंत उमेशनं 3 चेंडूचा सामना केलाय. तो उमेश खेळेल स्ट्रायकर एंडला. एकूण धावा 18 आहेत. 18 रन्स. पहिला चेंडू यस विकेट. पुन्हा एकदा आणखीन एक सफलता. पहिल्या चेंडूवर एक धक्का. 4 गडी बाद. एकूण धावा धावफलकावर 18. उमेश सुद्धा निराश मनाने परततोय. 4 गडी बाद. एकूण धावा आहेत 18. नवीन फलंदाज झालाय क्रमांक 6 अभि मुंडे यांना पाहतोय. बाद झाले सचिन दादा मुंडे. उमेश प्रणय बाद झाला. ऋतिक प्रवीण पाटील अजूनही उभा आहे आणि अभि मुंडे गेलाय. 18 धावा धावफलकावर. पेंडकल विरुद्ध सामना आपण जरूर पाहतोय. खानाव ओ फटका चांगला आहे. डीप कडे फिल्डर उभा आहे. सिंगल मिळाले. 2 धावेसाठी प्रयत्न नक्की केला जाईल. अभिचा हा चांगला फटका होता आणि या 2 धावेने संघ पोहोचला 20 वर. अपेक्षा जरूर असतील अभिकडून संघाला. 20 धावा. 35 धावा सुद्धा या मैदानावर सुरक्षित आपण पाहिल्या. ज्या उल्वे संघाविरुद्ध सामना आपण पाहिला होता देऊलवाडी उरणचा संघ शेवटपर्यंत लढत रंगली. 6-14 2 मध्ये 10 असताना सामना जिंकला होता. हितेन पुढचा चेंडू अभि मुंडेसाठी. हा चेंडू काहीसा खाली राहिला. पंचांकडे दाद मागतोय आणि अंपायर सिग्नल येईल. व्हाईट बॉल. एकूण धावा 21. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी. हितेन बेंडकलचा हा गोलंदाज. पुढचा चेंडू. आणखीन एक व्हाईट बॉल. आज खराब गोलंदाजीचं प्रदर्शन संकेत महागडा ठरला आणि आता हितेनचे सुरुवातीचे 2 चेंडू चांगले होते. बेनिफिट नक्कीच मिळतोय. बॅटवर चेंडू खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. सिंगल मिळाली. 2 धावेसाठी अभिनं कॉल केला. यस प्रवीणला 2 धावा. कुठे का होईना खानाव संघ पोहोचला आता 24 वर. अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 24 धावा धावफलकावर. बेंडकल विरुद्ध खानावशी फाईट. लाईन खराब आहे. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा. 25 वर पोहोचलाय. 25 रन्स. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 25 धावा. अभि मुंडे क्रमांक 6चा हा फलंदाज आहे. सचिन उमेश प्रणय बाद झाले. ऋतिक हा चेंडू चांगला आहे. हा डॉट बॉल. 2 चेंडूचा खेळ बाकी. धावा धावफलकावर 25. बेंडकल विरुद्ध खानाव यांच्यामध्ये होणारी फाईट. हो लाईन पाहिली. इनसाइड सर्कल. क्षेत्ररक्षक उभा आहे. सिंगल मिळाली. प्रवीण तयारी दाखवते 2 धावा घेण्याची. मिस फील्ड आणि याचा फायदा नक्कीच मिळतोय. 2 धावेनं संघ पुढे सरकलाय. धावा धावफलकावरती 27. 27. टोटल रन्स पाहतोय. एकूण धावा 27. आता चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू. यस गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. आणि पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 27 झाले. 28चं टार्गेट. 28चं टार्गेट. चला जासे आणि मोरावे. लास्ट कॉल. जासे आणि मोरावे.
चला मोरावे आणि जासे लास्ट कॉल आहे टॉस साठी अजूनही एकही कॅप्टन आले नाही दोघांचे आपण याची नोंद घ्या जासे आणि मोरावे चला खंडोबा जासईचे कॅप्टन मोरावेचे कॅप्टन आले टॉस करायचे फक्त 5 मिनिटं प्रतीक्षा करणार आहोत जासे आणि मोरावे चला मॅच ऑन करा चला मॅच ऑन करा विनिंग टार्गेटचा विचार करतो 28 सामना पाहायला मिळतो बेनकल विरुद्ध खानाव यांच्यामध्ये होणारी लढत तर पुढच्या दोन्ही संघांना फायनल कॉल यानंतर कॉल होणार नाही मोरावे आणि जासई कॅप्टन याची नोंद घ्या पहिले षटक हातवते खानावकडून गोलंदाज ऋतिक यंगस्टार ऋतिक आणि आपण पाहतो मास्टर माइंड सचिन दादा मुंडे एसटी रक्षक सचिन दादा म्हटलं तर त्यांचा फिटनेस रोज ट्रेकिंगची प्रचंड हौस अगदी आज आपण पाहतोय रबर बॉल क्रिकेटचा आनंद घेत असताना सचिन दादा मुंडे जर्सी नंबर 7 निशान आलाय आणि हितेन चला मॅच ऑन करा मानस आम्ही विनंती करतो निशान आणि हितेन पहिली सलामीची जोडी 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ऑनलाईन प्रेक्षक वर्ग विनिंग टार्गेट 28 28 धावांचं टार्गेट आहे
ऋतिक पहिला चेंडू ऋतिकचा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. खानावला जर या सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल तर डॉट बॉलची गरज आहे. सुरुवातीची 2 षटकं भेंडकलची आपण पाहिली, आक्रमक पद्धतीची षटकं पाहिली ज्यामध्ये रोमेश होता, ताविश होता, त्यानंतर संकेत आणि हितेननं थोडा मार खाल्ला. मात्र आता याच धावसंख्येला जर वाचवायचं असेल तर इथे खानावच्या गोलंदाजांना प्रचंड मेहनत करावी लागेल. ऋतिक आलाय, निशांतचा आणि हितेनची सलामीची जोडी भेंडकलकडून. ऋतिकचा पुढचा चेंडू ऋतिक राईट आर्म ओव्हर द विकेट न. हो चेंडू चांगला आहे. पहिला चेंडू लेग बाईस, त्यानंतर डॉट बॉल. डाव्या हाताचा फलंदाज खेळतोय स्ट्राईक रेनला. ऋतिक आपल्या गोलंदाजी मार्कवर, खानावकडून प्रमुख गोलंदाज आहे. गती थोडी कमी, ड्राईव्ह करतो, गॅप मध्ये खेळला, दूर वरून क्षेत्ररक्षक रेडी. यस मात्र क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाही. 2 धावा वेगानं पूर्ण होतील. 2 धावेने संघ पुढे सरकला. आतापर्यंत हितेन 2 चेंडूचा सामना केलाय. टार्गेट आहे 28. कंपल्सरी चेस करणं हा स्पर्धेचा नियम आहे. चला सामना थांबता कामा नये. खंडोबा जासई आणि मोरावे, चला दोन्ही संघाचे संघनायक डिक्लेअर झोन मध्ये. यस जासईचे कॅप्टन इथे आलेत. मोरावे आणि जासई. जासईचे कॅप्टन अजून आले नाही, मोरावेचे रेडी आहेत. जासई ऑन द वे असतील तर काही त्यांच्या सहकार्यांना विनंती. यस जासई सुद्धा आलेत. टॉस आपल्याला करायचं, टॉस. जासईचे कॅप्टन आलेत, या मोरावेचे कॅप्टन. यस टॉस करूया. एकूण धावा धाफलकावरती संघ पोहोचलाय 5 रन्स ऑन बोर्ड. ऋतिक ओ क्लीन बोल्ड. या गोलंदाजींची मी म्हणेन आता गरज आहे. ऋतिकनं हा कमबॅक केलाय जरूर. 28 धावा पहिल्या फेरीतीला सामना पाहतो. या गोलंदाजीची गरज होती खानाव संघाला. एंड ऑफ द ओव्हर. सचिन दादा मुंडे मास्टर माइंड आहेत आणि त्यांची सर्व सेना आपण पाहतोय. खानावची यंगिस्तान सातत्याने कांचन पालकर सचिन दादा मुंडे यांना नवीन नवीन खेळाडूंना लॉन्च करत असतात, नव्या चेहऱ्यांना संधी देत असतात. नक्कीच अजून एक कुमार अवस्थेमध्ये असताना सचिन दादा मुंडे फिटनेस त्यांचा खूप चांगला आहे आणि तेवढा डाएट सुद्धा चांगला आहे. संपूर्ण आता ते शाकाहारी सुद्धा आहेत आणि प्रामुख्याने आपण पाहते कुमार गटामध्ये ते खेळत असतात. ट्रेकिंगची प्रचंड हौस आहे आणि क्रिकेट हे त्यांच्या रक्तात आहे. नक्कीच धावा धाफलकावरती आपण पाहतोय 5 रन्स. तर मयूर साहेबांचं इथे आगमन झाले. मयूर सिक्युरिटी चे ओनर्स आहेत. ओव्हर्स नंतर आपण टॉस करूया. आज ते रबर बॉलला एन्जॉय करणार आहेत. रबर बॉलची मजा काही वेगळीच असते. एकूण धावा दाफलकावरती 5. ऋतिक नंतर आता उमेश प्रमुख गोलंदाज. बॅटच्या मधोमध चेंडू उंच उडालाय. ओ झेल घेण्यासाठी प्रयत्न जरूर झाले मात्र पंच इशारा करतील. 4 धावा टोटल रन स्कोर मूव्स ऑन. धावा दाफलकावरती जरूर पाहूया 9 रन्स ऑन बोर्ड.
क्रमांक 3 वर आलाय यशपाल आणि हितेनची ही बॅटिंग. 9 रन्स. 2 षटकानंतर जेव्हा बॅटिंग केली खानावनं तेव्हा त्यांच्या 6 धावा होत्या आणि आता 9 धावा. आघाडीवर भेंडकल. उमेशनं या चेंडूवर मार खाल्ला. पुढचा चेंडू स्विंग, मात्र हा व्हाईट बॉल. एकूण धावा आहेत त्या 10 धावा आहेत. 10 रन्स ऑन बोर्ड. क्रमांक 3 वर यशपाल. हितेनला पाहतो. हितेनला आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 7 वर खेळतोय. आणखीन एक चांगला स्ट्रोक, ब्युटिफुल स्ट्रोक आणि ऑन साइडला आपण इशारा करतील आणखीन एक षटकार. 28 च हे टार्गेट आणि संघ पोहोचला. एकूण धावा दाफलकावर 16 धावा आहेत. 16 धावा दाफलकावर. सामना सोपा होत चाललाय. उमेश लाईन थोडी खराब आणि व्हाईट बॉल. 2 धावा. सहज सोप्या पद्धतीने 28 धावेच्या समीप जाताना बॅटिंग करताना भेंडकळ संघ. आतापर्यंत 18 धावा आहेत. फक्त 10 पासून दूर आहे. 4 षटकांचा सामना कंपल्सरी चेस. आक्रमण करतोय. 1 धाव तर सहज पूर्ण. 2 धावेसाठी प्रयत्न होतील. नक्की 2 धावा. 20 वर पोहोचलाय. 20 रन्स. 20 रन्स ऑन अ बोर्ड. वीस धावा दाफलकावर. पहिल्या षटकामध्ये 5 होत्या. बॅटच्या मधोमध जवळपास या षटकामध्ये सामना फिनिश करण्याची तयारी असेल. 26 वर पोहोचलाय. 2 धावेपासून दूर आहे. एकूण धावा 26. 2 धावेची गरज आहे. उमेश हे षटक संघासाठी महागडं ठरलं. आणखीन एक स्ट्रोक. सामना सहज जिंकला हितेनच्या या तगड्या बॅटिंगनं. हितेनची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. 3 षटकार. तर मयूर सिक्युरिटी फोर्सचे ओनर्स मयूर माणिकशेट मात्र आपण पाहतोय जे संघनायक आहेत आणि टॉस जिंकलाय. तर मयूर शेठ यांच्या साडू वर्ग जासई एकटघर आणि बंगारपाडा वहालगावचे जावई ही त्यांची माहिती आम्हाला कांचन पालकर यांनी दिली. त्यांना खूप काही माहिती असतं. कुठलं कनेक्शन कुठे ते सुद्धा माहीत असतं. जसं आपण पाहतो आतापर्यंत हितेनच्या या बॅटिंगनं सामना सहज जिंकून दिला. पराभव पत्करावा लागला. मॅन ऑफ द मॅच